झी 24 तास एक पाऊल पुढे। विधानसभा आणि लोकसभा निवडणुका अजून दूर असल्या तरी पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेमधलं वातावरण मात्र ढवळून निघालंय। खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यातला संघर्ष आता शिगेला पोहोचलाय। पिंपरी चिंचवडमध्ये सध्या शिवसेनेतल्या अंतर्गत संघर्षाची जोरदार चर्चा आहे। शिवसेनेची महापालिकेमध्ये सत्ता नसली तरी मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार आहेत। या भागाचं नेतृत्व करण्यासाठी नीलम गोऱ्हे आणि शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचलाय। खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या गटाच्या नगरसेवकांसह मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। त्याचवेळी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी पिंपरी चिंचवड महापालिकेला भेट दिली। वरकरणी हा योगायोग वाटत असला तरी या दोन्ही नेत्यांना शहराचं नेतृत्व करण्याची इच्छा आहे आणि त्यातूनच हा संघर्ष असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। त्यातच नीलम गोऱ्हे गटाच्या सीमा सावळे यांनी भोसरीमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करत आढळराव गटाला आव्हान दिलंय। एक मोठा लोकसंख्येचा वाढ माझा भोसरीमध्ये आहे आणि निवडून जरी एका वार्डातून आलेलो असलो तरी नगरसेवक म्हणून संपूर्ण शहराच्या बाबतीत मी काम करते। जर का पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांनी संधी दिली, त्यांचे जर आशीर्वाद मिळाले तर निश्चितचपणे भोसरीतनं सुद्धा निवडणूक लढवण्याची तयारी तर आहेच। नुसतं लढवायचं नाही तर जिंकून सुद्धा आणणार। भोसरी मतदारसंघातून आढळराव गटाच्या सुलभा उबाळे या गेल्यावेळी विलास लांडे यांच्याकडून 1200 मतांनी पराभूत झाल्या होत्या। त्यामुळे त्यांनी यावेळीही मतदारसंघावर दावा ठोकलाय। विजयाची क्षमता असलेल्या उमेदवाराला तिकीट दिलं जाईल असं सांगत नीलम गोऱ्हेंनी ही चर्चा कायम ठेवली आहे। जे खरे इच्छुक आहेत त्या प्रत्येकाचं म्हणणं उद्धवसाहेब ऐकून त्यांनी नुकतंच रंगशारदाला जी मीटिंग झाली 18 तारखेला त्याच्यात स्पष्ट केलेले की सगळे तिकिटाचे निर्णय जे आहेत ते स्वतः उद्धवजी ठाकरे घेणार आहेत आणि त्याच्यामुळे खासदारकी असो आमदारकी असो या सगळ्या संदर्भामध्ये माहिती अपडेट घेऊन साहेब योग्य ते निर्णय घेतील। पिंपरी चिंचवडमध्ये सध्या अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी विरोधात नाराजी आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीत जागा निवडून आल्या तर त्याचं श्रेय घेत पक्षातलं वजन वाढवण्याची ही आयती संधी आहे। म्हणूनच हा संघर्ष यापुढे आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।